नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला गणपती बाप्पाची एक गोष्ट सांगणार आहे. एक वडील भगवान शंकर, 2 आई देवी पार्वती, 3 मोठा भाऊ कार्तिकेय, 4 बहीण अशोक सुंदरी, 5 2 पत्नी रिद्धी व सिद्धी, 6 2 पुत्र शुभ व लाभ, 7 श्री गणेशाचे जन्म ठिकाण दौडी ताल उत्तर काशी कैलास पर्वत, 8 श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला, देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उठण्यापासून, 9 वाहन उंदीर, मूषकाचे नाव डिंक, 10 शिवमानस पूजेत श्री गणेशाचे नाव प्रणव, 11 गणेशाची पूजा भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव गाणपत्य, 12 श्री गणेशाला प्रथम पूज्य का म्हणतात, कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्याने, 13 बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला, भगवान शंकर, 14 चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले, हत्तीचे शीर बसवून, 15 श्री गणेशाने महर्षी व्यास रचित महाभारत महाकाव्याच्या निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली, लेखनिक, 16 श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ मोदक लाडू, 17 आवडता रंग फूल लाल जास्वंदीचे, 18 प्रिय पत्री दुर्वा शमीपत्र, 19 हातातील मुख्य अस्त्रे पाश अंकुश, 20 नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य 12 नावे, सुमुख एकदंत कपिल, गजकर्णक लंबोदर, विकट विघ्ननाश विनायक, धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र व गजानन, 21 श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली, समर्थ रामदास स्वामी. आपण सगळे दरवर्षी गणपती बसवतो, पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही. आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते. म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्यावेळी गणपती बाप्पांनी होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपती बाप्पांना थकवा आला आणि शरीरातील पाणी ही वर्ज्य झाले. अशावेळी गणपती बाप्पांच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मुक्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली. मातीचे लेपन केले म्हणून गणपती बाप्पा आखडून गेले, म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण 10 दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती बाप्पाकडे पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती बाप्पाच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती बाप्पाला पाण्यात विसर्जित केले. या 10 दिवसात व्यासांनी गणपती बाप्पाला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. ती प्रथा आजही कलियुगात अव्याहत अखंडितपणे चालू आहे. तर मित्रमैत्रिणींनो, ही गणपती बाप्पाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.